हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी परत आली आहे नवीन व्हिडिओ घेऊन. जुन्या व्हिडिओला कंटिन्यू करते. बेसिकली मी सोमनाथचा पार्ट 4 टाकते. मी सोमनाथला गेली होती ऑक्टोबरमध्ये आणि मी त्याचा पार्ट 4 आयटिनरी पार्ट 4 टाकते जानेवारीमध्ये. ते पण मी ह्यासाठी टाकते कारण की मी आता परत एक दुसऱ्या ट्रिपला चालले, म्हणून मी हा ब्लॉग कंप्लीट करून तो ब्लॉग बनवायचा आहे, म्हणून मी आयटिनरी पार्ट टाकली. मला तुम्हाला एक शॉर्ट आयटिनरी जसं मी बोलली होती की देणार. सो ही आमची बजेट फ्रेंडली ट्रिप होती. बजेट फ्रेंडली ह्यासाठी होती की वी आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने प्लॅन केली होती, म्हणून ही बजेट फ्रेंडली ट्रिप होती. सो बजेट फ्रेंडली ट्रिप आमची कंप्लीट झालेली 5500 ते 6000मध्ये, म्हणजे 5500 ते 6000मध्ये आमची ट्रिप झाली होती. एक आयटिनरी देते, कॉस्टिंग देते. आमचं ट्रेन तिकीट झालं होतं अराउंड 1250च्या आसपास झाला होता, 1250. स्टे आमचं 1600 झालं होतं, 1600. आणि मिसलेनियसचा खर्च म्हणजे त्या 5500-6000मध्ये आम्ही मिसलेनियस पण काउंट करणार, कारण की बजेट फ्रेंडली ट्रिप आहे. सो मिसलेनियस अराउंड 300 झाला होता. ट्रॅव्हलिंगचा कॉस्ट झाला होता 1000 to 1200 रुपीज, 1200 रुपये. आणि फूडचं कॉस्ट होतं 1500 रुपये. आणि आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली होती स्नो पार्कला, त्याचे 350 रुपये. हे पण आम्ही ह्याच्यामध्ये काउंट केले, कारण की मला एक टोटल तुम्हाला बजेट सांगायचं होतं आमचा केवढा झालेला खर्च ते. सो हीच होती बजेट फ्रेंडली आमची ट्रिप. तुम्ही व्लॉग्समध्ये बघितलंच असणार आम्ही कुठे कुठे ट्रॅव्हल केलं ते. आता पुढच्या ट्रिपला आम्ही चाललोय, सो स्टे ट्यून्ड. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर. वेलकम बॅक टू आवर रूम अगेन गाईज. तर आम्ही मगाशी फिरलो आणि डायरेक्ट घरी आलो आणि फ्रेश झालो आणि सर्व झोपून गेलो. आणि आम्हाला 5 वाजता जायचं होतं सनसेट बघायला. आणि आता टाईम काय झालं, 6:08 झालेत आणि अजून आम्ही सनसेट इथेच बघतोय झोपेमध्ये. आता आम्ही जाऊ बीचवर. बघू आता सन तर सेट ऑलरेडी झालं आहे, तरी पण काय असेल तिकडे बघण्यासारखं तर बघू. नाहीतर मग डायरेक्ट आम्ही वेरावलच्या मार्केटमध्ये जाणार आहोत. सो बेसिकली इकडे सोमनाथमध्ये नॉर्मल मार्केट बसतो आणि वेरावलमध्ये मोठा मार्केट बसतो. तर आता आम्ही जाणार आहोत वेरावलच्या मार्केटला. चलो. मी चाय घेऊन जाते. आता हे पोरगी पसंत आहे की नाही सांगू. हे बघा पोरगी पसंत करायला काय घालून आलं. पिया पिया पोरगी पसंत आहे की नाही सांगा. शाळेत का बनवता पोरीला, सर्व येतं पोरीला. आणि मग पोहे घेऊन ये ना. नेक्स्ट पोहे घेऊन ये ना. तेवढं नाही पुरत. संस्कार कुर्ता घालून आली आहे. ऍक्च्युली आम्हाला नाही आवडले, कारण की मला माझी ब्लॅक टी. गाईस, तुम्हाला माझा आवाज येणार नाही कारण की मी माझा माईक विसरले हॉटेलवर. आम्ही आता इकडे सोमनाथ बीचला आलोय. हे सर्व घालून हे लोक बीच वरती येतात. वैनाम ना फैनाम. उधर बजरंग बली देखे क्या? हाँ, उड़ा देंगे तेरे वैनाम को, समझा ना. हाँ तर इथे आहे मॅडहेड, तर इथे आहे ना. तर आम्ही आता सोमनाथ बीचवर आलो होतो आणि आता आम्ही चाललोय वेरावल मार्केटला. पण ह्यांचा ना फोटो सेशन संपतच नाही. एका ठिकाणी ना 1000 फोटो काढतात ते लोक, तरी पण संपत नाही. मगाशी तिकडे आतमध्ये फोटो काढत होते. आता या कट्ट्यावर आहे ना फोटो पाहिजे, कारण की इकडे लाईट आले. इकडे रस्त्यावर चालता चालता बोलतील तिथे पण फोटो काढायचा. ह्यांचा संपतच नाही यार. अरे भाई ऑटो वाले भैया आ गए हैं, चलो. रुक वैसे रुक. वेलकम बॅक गाईज. आता आम्ही वेरावल मार्केटला गेलोच नाही. कारण की ते बोलले की वेरावल मार्केट बंद झाला. सो आम्ही सोमनाथ मंदिरच्या बाहेरच थोडी बहुत शॉपिंग केली जे आम्हाला भेटलं ते. आणि आता आम्ही जेवायला आलोय.
जेवून मग घरी जाऊन सर्व पॅकिंग करू, कारण की उद्या रिटर्नची ट्रेन आहे. सो आता खाते. आला तर आहे खूप सारं जेवण, स्टार्टर आहे. हे खाऊ आणि मग जाऊ घरी, तेव्हा भेटू. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आणि आम्ही काल रात्री जेवून घरी आलो, थोडासा गेम्स वगैरे केलं आणि झोपून गेलो. आता आमचा परतीचा प्रवास आहे. जाने का मन तो नाही हो रहा है, पण ठीक आहे. आणि हे ॲज मॅन्डेटरी गुजरात आहे, तो जलेबी फाफडा तो बनता ही आहे, कारण की हे आमचा लास्ट गुजरातमधला नाश्ता आहे. जलेबी फाफडा, मिरची. दीपिका नुसती मिरची खात असते, नुसती मिरची खात असते. या मैंने सॅनिटाईज केवढा ध्यान ठेवतात मध्ये. तर आता मी सर्वांचे रिव्ह्यूज घेणार आहे की कोणाला कसं कसं वाटतंय. रौनक आप बताइए. गाइस ट्रिप ऐसा मतलब टाइम किधर गया पता ही नहीं चला, ट्रिप बहुत जल्दी खत्म हो गया. तो अभी तेरा जाने का मन है कि नहीं? जाने का मन है क्योंकि हम लोग घर जाएंगे, उसके बाद ही दूसरा ट्रिप बनेगा. वाव, यही तो मोटिवेशन यही spirit है. घरी जाऊन आम्ही आता घरी जाऊ, उद्या ऑफिसला जाऊ, बाजूला मस्त ऑफिस क्योंकि हम लोग का अपकमिंग दुसऱ्या प्लॅनची आयटनरी. ट्रिप मोस्टली राजस्थान रहेगा, तो आपको ये राजस्थान तू अभी से रिवील मत कर गाइस, सरप्राइज है, आप स्किप कर दो प्लीज. ऐसा कुछ नहीं, मैं बड़ा अभिषेक. इंसान नहीं हूँ. सो राईट नाव एन्जॉईंग जलेबी. आणि जास्त काय बोलायला आहे ना माझ्याकडे, पण तुला कसं वाटतंय? तोंडाला पाणी सुटलंय. अब एक लाइन बोल के तो आगे 4 लाइन बोलेगा, तसं काय बोलायला आहे नाही, 4 लाइन विषयावर बोलेगा. असं बोलणार की माझ्याकडे आता बोलायला काय नाही, त्याच्या मागे असं एवढं मोठं एक पॅराग्राफ होणार. चालू नाही, हो. नाही, नाही. चालू बोलू चालू शकतो पण. 1 2 3 स्टार्ट. अभिषेक. सो गाईज द ट्रिप वॉज गुड. आणि मी स्वतः रेकमेंड करेन तुम्ही एकदा गुजरातला या. फ्रेंड सोबत. येस, फ्रेंड सोबत या, फॅमिली साठी पण सोबत पण येऊ शकतात. सेकंड थिंग, बजेट फ्रेंडली ट्रिप होतं आणि खरं सांगू तर मला वर्थ वाटला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बजेट फ्रेंडली यासाठी झाले कारण की वी आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने प्लॅन केलाय We ना. are. वी आर टूर्स अँड ट्रॅव्हल्स. रोशन. चांगली ट्रिप होती. सर्वांनी मजा केली. खूप हवा खाल्ला मी. खूप सारे लोकेशन मंदिर वगैरे होते आणि सोमनाथ मंदिर, द्वारका मंदिर हे खूप प्राचीनकालीन मंदिर आहे, सर्वांनी आणि यायला पाहिजे. नागेश्वर ज्योतिर्लिंग पण. आणि नागेश्वर पण. हे आम्ही 2 ज्योतिर्लिंग इकडे कम्प्लीट केलं, तर सगळ्यांनी यायला आणि पाहिजे. एक धाम. आणि एक धाम. ओके, सगळ्यांनी विजिट करा. दीपिका. कुछ नाही गाइस, श्वेता. श्वेता. कुछ नाही गाइस. गुजरात अरे मला दीपिकाला दाखव, दीपिकाला बोलायचं तू दीपिकाला दाखव. मुझे दिखा रही है बोल. मिरची और मस्त जलेबी बता रही हूँ, किसने गाइस? कुछ नहीं गाइस, गुजरात आओ, जलेबी फाफड़ा और मिर्ची खाओ. आणि तुला ट्रिप कशी वाटली ते तर ट्रिप सांग. तो औसम ही थी. आमच्यासोबत. मुझे सबसे बेस्ट. यही मुझे बोलना है. सबको बेस्ट स्पॉट करा. ये लोग के साथ मेरा Right. फर्स्ट आउट ऑफ स्टेट का ट्रिप था. मैंने बहुत एंजॉय किया है. क्यों बताने देना उसको, तू सांग. वी आर टूर्स एंड ट्रैवल्स. यस, उनके साथ क्या? हमारे साथ या ना भी अगर आपको भी कोई ग्रुप का जाना है तो आप हमें पेमेंट करके प्लान मांग सकते हो, रोज हम आपको शेड्यूल बना के दे देंगे कैसे जाना है. बाकी तो अपने किती लालची आहे, किती लालची आहे. बराबर ना भाई, शेड्यूल बना के देना भी खाने का काम नहीं है. एन्जॉय दिस. अभी हम लोग खा अभी रहे गाईज इकडे ना सर्वांनी एक एक 2-2 बॅग एक्स्ट्रा आणलेत, ज्याच्यामध्ये शूज आणलेत त्या लोकांनी. म्हणजे सर्वांकडे बॅग्स वगैरे आहेत, एक 2-2 एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये त्यांनी एक 2-2 शूज आणलेत. तर माझ्याकडे जी बॅग आहे त्याच्यामध्ये 5 स्लिंग बॅग आहेत, 5 स्लिंग बॅग. मला शूजची गरज नाही पडत, मला स्लिंग बॅग्स लागतात. तुम्ही माझ्या फोटोजमध्ये बघाल सर्वांमध्ये वेगवेगळी बॅग. आणि मी इकडनं 2 बॅग्स पण घेतला माझ्यासाठी स्लिंग बॅग. आपण थोडं डिफरंट. इधर आएगा तो तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय वेरावळ टू बोरेली. आमची ट्रिप फायनली संपली आहे आणि आता आमची ट्रिप संपली आहे, तर आम्ही इकडे बसून आहे ना नेक्स्ट ट्रिपची प्लॅनिंग करतोय. कारण की आम्हाला असं राहत नाही ना की यार शिट. पण आमचं मोटिवेशन आहे, म्हणजे रौनकने मोटिवेशन दिलंय कि जब एक ट्रिप खत्म होगा तभी तो दूसरा ट्रिप प्लान होगा ना. तो ये मोटिवेशन से हम जा रहे हैं वापस घर. वेलकम बॅक गाईज. आम्ही पिझ्झा मागवले होते ओवन स्टोरीवरून, म्हणजे ते IRCTC ॲपवरनं मागवतात ते. आणि खूप वेळ झालेला पिझ्झा काय येत नव्हता आणि आम्हाला टेन्शन आलं की आता आम्ही रात्री जेवणार काय. पण फायनली एवरीथिंग इज हियर. तो बोला मैं बिजली से आया था 2 सेकंड. ये दोस्तों की कृपा से हमको हमारा पार्सल
ठीक है कोई बात नहीं, हम खा लेंगे कुछ भी, जैसा भी है जो भी है हम खा लेंगे। हमारे पास फाइनली हम खा सकते हैं, कुछ रात का खाना खा सकते हैं।